40 नंतर अनेक महिला स्वतःचा आत्मविश्वास गमवायला लागतात. मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या वाढतात, आरशात वय दिसायला लागतं आणि मग मनात विचार येतो, आता माझं वय झालं आहे. पण खरं सांगायचं तर कॉन्फिडन्सचा वयाशी काहीही संबंध नाही आहे. तो आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून आणि सवयीमधून तयार होत असतो. 40 नंतर कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर या 5 गोष्टी नक्की करा. 1. प्रत्येक निर्णयासाठी दुसऱ्यांची परवानगी घेणं बंद करा. आज काय घालायचं, कुठे जायचं, काय करायचं, कुठला नवीन कोर्स शिकायचा, अशा प्रत्येक गोष्टीसाठी जर सतत आपण दुसऱ्यांची परवानगी घेत राहिलो किंवा त्यांची मदत घेत राहिलो तर आपला कॉन्फिडन्स कधीच बिल्ड होणार नाही. दुसऱ्यांचं ऐका, पण शेवटचा निर्णय हा तुम्ही स्वतःनेच घ्या. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्त्री ही नेहमी आत्मविश्वासाने जगते. 2. स्वतःची कामं स्वतःच करायला शिका. बँकेचं काम असेल, ऑनलाईन बुकिंग करायची असेल, फॉर्म्स भरायचे असतील, सरकारी कागदपत्रांची कामं असतील किंवा घरातलं एखादं टेक्निकल काम असेल, मला ते जमत नाही असं म्हणण्यापेक्षा आधी स्वतः करून पहा. प्रत्येक वेळी नवीन गोष्ट स्वतः केली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. 3. तुमची मतं व्यक्त करायला सुरुवात करा. अनेक महिला घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये आपलं मत मनातच दाबून ठेवतात. कारण उगाचच वाद नको किंवा कुणी दुखावेल असं त्यांना वाटत असतं. पण गप्प राहणं म्हणजे नम्रपणा नाही. त्यामुळे आपण आपला कॉन्फिडन्सही कमी करत असतो. शांतपणे, आदराने आपलं मत मांडायला शिका. लक्षात ठेवा, जो स्वतःचा आवाज ऐकतो त्याचा आवाज जगही ऐकतं. 4. स्वतःच्या नावाने काहीतरी उभं करा. मोठा व्यवसाय असण्याची गरज नाही. छोटासं कौशल्य, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज किंवा घरातून चालणारा छोटा एखादा होम बिझनेस. ज्या दिवशी तुमची ओळख अमुकची आई, तमुकची बायको फक्त इतकीच राहणार नाही, त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढेल. 5. स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं बंद करा. मी जाड झाली आहे, माझे केस पांढरे झाले आहेत, माझी एनर्जी कमी झाली आहे, हे माझ्याकडून होणार नाही. ही वाक्य तुम्ही जितकी जास्त बोलात तितकाच तुमचा कॉन्फिडन्स कमी होत राहील. लक्षात ठेवा, स्वतःशी आपण जसं बोलतो तसंच आपण घडत जातो. 40 नंतर आयुष्य संपत नाही, तर अनेक महिलांसाठी स्वतःसाठी जगणं हे इथूनच सुरू होतं.